इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात 23 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या मते युद्धात आतापर्यंत 52,800हून अधिक लोक मृत्युमुखी तर 1 लाखांहून अधिक लोक जखमी. लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही. योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती. निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वीचा दावा. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अन्य नेते उपस्थित राहणार. जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. 137 टँकरने पाणी पुरवठा. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 टँकरने पाणी पुरवठा सुरू. राज्यात 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा. यंदापासून 11वीसाठी राज्यात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार. युनूस सरकारकडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीवर बंदी. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत बंदी घालण्याचा निर्णय. यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्ह. केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज.